आता पुढचा प्रश्न उभा राहतो. जाणणं सगळं जाणतं, पण जाणणं स्वतः अनुभवात का येत नाही? पहिल्यांदा साधं निरीक्षण पाहू. अनुभव म्हणजे काय? जे काही दिसतं, ऐकू येतं, जाणवतं, ते अनुभव. उदाहरणार्थ, विचार येणं, भावना उठणं, आवाज ऐकू येणं, एखादी गोष्ट दिसणं. पण प्रश्न असा आहे, जे जाणवतं तेच जाणणं असतं का? एक उदाहरण. डोळे सगळं पाहतात, पण डोळे स्वतःला थेट पाहू शकतात का? नाही. त्यासाठी आरसा लागतो. तसंच जाणणं सगळं स्पष्ट करतं, पण ते स्वतः एखाद्या वस्तूसारखं दिसत नाही. आणखी एक उदाहरण. प्रकाशामुळे खोलीतल्या वस्तू दिसतात, पण प्रकाशाला वस्तूसारखं पकडता येतं का? नाही. प्रकाश दिसण्यासाठी नसतो, तो दिसणं शक्य करण्यासाठी असतो. तसंच जाणणं अनुभव नाही, ते अनुभव होणं शक्य करतं. एक थेट तपास आत्ता पाह. एक विचार येतो, तुला तो दिसतो, म्हणजे तू विचार नाहीस. एक भावना येते, तुला ती कळते, म्हणजे तू भावना नाहीस. मग जो हे सगळं जाणतो, तो स्वतः कसा दिसणार? कारण तो दिसणारी वस्तू नाही. महत्त्वाचा मुद्दा. जाणणं अनुभवात येत नाही, कारण अनुभव म्हणजे काहीतरी वस्तू दिसणं. पण जाणणं वस्तू नाही, ते सगळ्या अनुभवांचा आधार आहे. एक उदाहरण. आरसा सगळं प्रतिबिंब दाखवतो, पण आरशाचं प्रतिबिंब आरशात दिसत नाही, कारण तो आधीच आहे. तसंच जाणणं सगळं दाखवतं, पण ते स्वतः अनुभव बनत नाही. अंतिम स्पष्टता. जाणणं कधी अनुभवात येत नाही, कारण अनुभव त्यातच येतो. जाणणं दिसत नाही, पण जाणण्यामुळे दिसणं शक्य होतं. आता एक महत्त्वाचा प्रश्न येतो. अनुभव कोणाचाच नाहीये का? पण थेट निष्कर्ष न देता आधी तपासून पाहू. आपण सहज म्हणतो, माझा अनुभव, मला वेदना होत आहे, मी रागावलो, माझं सुख. हे इतकं नैसर्गिक वाटतं की आपण विचारत नाही, हा अनुभव खरंच कोणाचा आहे? कोणाचा म्हणजे काय? याचा अर्थ असा की एक स्थिर मालक आहे, जो अनुभवाच्या आधी होता, अनुभवानंतरही राहतो आणि ज्याच्याकडे अनुभव येतो जातो. पण असा स्थिर मालक प्रत्यक्ष अनुभवात सापडतो का? थेट अनुभव पाहू. आत्ता काहीतरी घडतं. एक विचार येतो, एक भावना उठते, एक संवेदना जाणवते. आता विचार कर. हा विचार येण्याआधी मालक कुठे होता? आणि विचार गेल्यावर तो कुठे आहे? प्रामाणिकपणे पाहिलं तर दिसतं, विचार आधी येतो. माझा विचार ही कल्पना नंतर येते. म्हणजे अनुभव आधी होतो, मालकीची कल्पना नंतर तयार होते. मी कसा तयार होतो? आधी राग येतो, मग विचार येतो, मी रागावलो. इथे लक्ष दे. मी हा अनुभवावर लावलेला लेबल असतो. म्हणजे अनुभव आधी असतो, मी ही कल्पना नंतर तयार होते. गाढ झोप पुन्हा पाहू. गाढ झोपेत अनुभव नाही, मी नाही, पण असणं आहे. जाणणं नष्ट झालेलं नसतं, फक्त त्यात काही अनुभव दिसत नाही. सकाळी आपण म्हणतो, मी छान झोपलो. पण त्यावेळी जो मी आपण म्हणतो, तो विचारानंतर तयार होतो. यातून दिसतं, ज्याला आपण मी समजतो, तो अनुभवांवर आधारित असलेला मानसिक मी आहे. पण जाणणं स्वतः अनुभवावर अवलंबून नाही. एक उदाहरण. पाऊस पडतो. कोणी विचारत नाही, हा पाऊस कोणाचा? तो फक्त पडतो. अनुभवही तसाच असतो. पण शरीराशी ओळख आणि भाषेच्या सवयीमुळे आपण म्हणतो, हा माझा अनुभव. मग माझं दुखणं का वाटतं? कारण दुखणं शरीरात जाणवतं आणि शरीराशी ओळख असल्यामुळे ते वैयक्तिक वाटतं. पण लक्ष दे, दुखणं जाणण्यात दिसतं आणि जाणणं कोणाचं नसतं. म्हणून दुखणंही शेवटी कोणाचं नसतं, ते फक्त जाणण्यात प्रकट होतं. याचा अर्थ दुखणं नाहीसं होत नाही, फक्त त्याचा मालक गळून पडतो.
एक सूक्ष्म निरीक्षण, जर अनुभव खरंच कोणाचा असतं तर अनुभव नसतानाही तो मालक टिकून राहायला हवा होता. पण निरीक्षणात दिसतं, अनुभव आला की मी ही कल्पना उगवते. अनुभव गेला की ती कल्पना नाहीशी होते. म्हणून कोणी हा अनुभवाचा मालक नाही. कोणी ही कल्पना अनुभवाचाच एक भाग आहे. निष्कर्ष: अनुभव होतो, पण तो कोणाच्या मालकीचा नसतो. जाणण्यात अनुभव दिसतो आणि मी ही कल्पना त्या अनुभवातच उगवते. याचा अर्थ, दुःख येईल पण माझं कमी वाटेल. आनंद येईल पण पकड कमी राहील. भीती येईल पण ती अंतिम वाटणार नाही. कारण मालक नसलेल्या गोष्टीला कायम धरून ठेवता येत नाही.